नमस्कार. आज आपण पाहणार आहोत ढाबा स्टाईल पनीर काजू मसाला. तर ही रेसिपी अगदी झटपट तयार होते आणि अगदी भन्नाट लागते. तर रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि आपल्या रेसिपीला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर इथे मी एका कढाईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे. त्यामध्ये एक मोठा चिरलेला कांदा घालते, पाव कप काजू घालून घेते आणि याला छान असं 2 मिनिट उकळून घ्यायचं आहे. आता ही आपल्याला थंड करून याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर ही आपल्या भाजीची ग्रेव्ही आहे. तर दुसऱ्या स्टेपमध्ये इथे मी पॅनमध्ये 1 चमचा तूप घातलेला आहे. त्यामध्ये आपल्याला 50 ग्राम काजू छान असे खरपूस तळून घ्यायचे आहेत. ते बाजूला काढल्यानंतर पनीर पण आपल्याला याच तुपामध्ये छान असं खरपूस तळून घ्यायचं आहे आणि बाजूला ठेवायचं आहे. आता याच पॅनमध्ये मी 2 चमचे तेल घालते. तेलामध्ये 1 चमचा जिरे घालते. आता यात आपण खडे मसाले घालूया. त्यामध्ये मी दालचिनी, हिरवी वेलची आणि 1 तेजपत्ता घेतलेला आहे. इथे मी 2 बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि 1 मोठा कांदा एकदम बारीक कापून घेतलेला आहे, तो घालून घेते. कांदा छान परतला की यामध्ये आपण 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालून घेऊया आणि थोडीशी कोथिंबीर घालून याला छान असं परतून घेऊया. हे मिश्रण छान असं परतलं की यामध्ये आपण काही मसाले घालूया. त्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर, धनेपूड आणि जिरेपूड घालून घेऊया आणि हे सगळे सुके मसाले तेलामध्ये छान असे परतवून घेऊया. तर आता यामध्ये आपल्याला 1 कप टोमॅटोची प्युरी घालायची आहे. 2-3 टोमॅटो मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत. आता यामध्येच आपल्याला 1 चमचा मीठ घालून घ्यायचं आहे आणि छान असं टोमॅटोला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. तर मसाला आपला छान परतवून झाला की आपण जी कांद्याची आणि काजूची पेस्ट करून घेतली होती ती यामध्ये घालून घ्यायची आहे. यामुळेच आपल्या ग्रेव्हीला छान अशी चव येणार आहे. हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण जे काजू आणि पनीर तळून ठेवलं होतं ते घालून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्ही दुसऱ्या भाज्यासुद्धा घालू शकता, जसे की शिमला मिरची वगैरे. तर आता यामध्ये मी थोडीशी कसुरी मेथी आणि थोडासा गरम मसाला घालून घेतलेला आहे आणि छान असं याला मिक्स करून घ्यायचं आहे. वरतून मी थोडीशी क्रीम घातलेली आहे. तुम्ही इथे फ्रेश क्रीमसुद्धा वापरू शकता, पण मी घरची जी दुधावरची साय असते ती थोडीशी मिक्सरला फिरून यामध्ये घातलेली आहे. आता यावरती आपल्याला 2 मिनिट झाकण ठेवायचं आहे आणि आपली ही भाजी खाण्यासाठी तयार आहे. वरतून थोडीशी मी कोथिंबीर घालते आणि ही भाजी आपण सर्व करूया. तर ही भाजी तुम्ही चपाती किंवा तंदुरी नानसोबत खाऊ शकता. तर तंदुरी नानसोबत मी आज सर्व केलेले आहे. त्याची रेसिपी मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. धन्यवाद.